तुळजापूर तालुक्यातील गुळहळी येथे रास्त धान्य दुकानदार डीव्हीडी घोडके यांच्या विरोधात गंभीर तक्रार करण्यात आली आहे। येथील सुरेखा पात्रे यांच्यासह अनेक शिधापत्रिका धारकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धान्य कमी देत असल्याची लेखी तक्रार केली होती। तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित दुकानावर धाड टाकली। यावेळी वजन काट्याची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय। 50 किलोच्या एका गोणी मागे तब्बल 4 ते 5 किलो धान्य कमी असल्याचं आढळून आलंय। वजन काट्यात फेरबदल करण्यात आला आहे का किंवा काट्याचे सील तोडण्यात आले आहे का याचा तपास सुरू असून अंतिम अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे। विष्णू घोडके यांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत। शासनाच्या गोडाऊन मध्येच प्रत्येक बॅग मागे धान्य कमी येत असल्याचं सांगत त्यांनी आपली बाजू मांडली। आता संबंधित दुकानांवर शासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ RSR न्यूज मराठीच्या हाती आला असून पुढील घडामोडीवर आमचे लक्ष राहणार आहे। पाहूयात तो व्हिडिओ। आम्हाला दुकान दुसरीकडे पाठवायचं आहे। मग पाठव मग पाठवतो की आता मग पाठव त्यांची गोळ्याची आणि समजा सांगूनच मर्डर करा गोळ्यांची गोळ्या करा 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 गोळ्यांची गोळ्या समजा गोळ्यांचे मर्डर करा माझी गोळ्यांची गोळ्यांचे जोडांची का घोडाची गोळ्यांचे ते 50 किलोचे पोते नाही ते काय बॉम्ब मार कमी गाडीवर नेतो मला गाडीवर नेतो पोत अजाबात बोलायचं नाही। कोण पोत माल नेता तुम्ही? हा तू नेण्याचा काम जातो तुझं कोण आम्हाला कमी देता हा आमच्याकडून कमी जातो जवळची गव्हाची चला 50 430 घ्या तिकडं। सारखा 45 820 ते घ्या वरचं ओढून घ्या ती ओढून। हां 50 600 काढा ती पोतं तिकडलं पोतं काढा। सारखा 45 420 अजून कुठलं करायचंय? झालं का? राहू द्या का बडके साहेब? पुन्हा म्हणताला अजून आमचे पोते कमी आले ती आलेत।